नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठी अपडेट आणि आनंदाची बातमी आलेली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आता मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहे आणि तशा प्रकारचा SMS पाठवण्यास देखील सुरुवात झालेली आहे। बऱ्याच जणांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अप्रूव्ह झाल्याचा मेसेज देखील आलेला आहे। तर अशा प्रकारचा तो मेसेज तुम्हाला दिसत असेल। जर ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे त्यांना अशा प्रकारचा SMS आलेला आहे। तुमचा फॉर्म देखील अप्रूव्ह झालेला आहे का? तुमचा फॉर्म जर अप्रूव्ह झालेला असेल तर ते ॲपमध्ये कशा प्रकारे पाहायचं आणि तुमच्या फॉर्मच्या समोर काय स्टेटस आहे ते कशा प्रकारे चेक करायचं आणि त्या स्टेटसचा अर्थ काय आहे, सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। चला मग सुरू करूया आजचा हा खास व्हिडिओ। तर नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या यूट्यूब चॅनलवरती। आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं नारी शक्ती दूत ॲप हे ओपन करायचं आहे आणि त्यानंतर यापूर्वी केलेले अर्ज या टॅबवर क्लिक करायचं आहे। तुम्ही तिथे केलेले सर्व अर्ज दिसणार आहे आणि तिथे तुमचा नाव, मोबाईल नंबर, स्टेटस वगैरे पाहायला मिळेल। तुम्ही जेवढे अर्ज केलेले सर संपूर्ण अर्ज तिथे लिस्टमध्ये दिसेल। मी एकच अर्ज केलेला आहे त्यामुळे मला फक्त एकच अर्ज दाखवत आहे। त्यानंतर जे स्टेटस तुम्हाला तिथे दिसत आहे त्यानंतर तिथे जर अप्रूव्ह लिहून येत असेल तर तुमचा फॉर्म जो आहे तो सक्सेसफुली अप्रूव्ह झालेला आहे आणि आता तुम्हाला काही करायची गरज नाही। हा फॉर्म जर तुम्ही ओपन केला तर तुम्हाला इथे अशा प्रकारचं स्टेटस दिसतं, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि त्याच्यासमोर अप्रूव्ह असा मेसेज दिसेल आणि ते ग्रीन कलरमध्ये झालेलं दिसेल। या अगोदर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना फॉर्म पेंडिंग टू बी सबमिटेड अशा प्रकारचं ऑप्शन येत होतं। तर आता तुम्हाला जर अशा प्रकारचा ऑप्शन दिसत असेल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अप्रूव्ह, तर तुमचा फॉर्म सक्सेसफुली अप्रूव्ह झालेला आहे आणि आता यानंतर या योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल। तर मित्रांनो, ज्या फॉर्मच्या समोर स्टेटसमध्ये पेंडिंग किंवा इन रिव्ह्यू अशा प्रकारचा दाखवत असेल, जर तिथे इन रिव्ह्यू दाखवत असेल तर तुमचा फॉर्म हा चेकिंग प्रोसेसमध्ये आहे आणि लवकरच तुमचा फॉर्म चेकिंग झाल्यानंतर तिथे स्टेटस बदलला जाईल आणि जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला तर तशा प्रकारचा तुम्हाला मेसेज आणि ॲपमध्ये सुद्धा पाहायला मिळेल। जर तुमचा फॉर्म पेंडिंग असेल तर तुमचा फॉर्म अजून देखील चेक व्हायचा आहे आणि तिथे त्यामुळे पेंडिंग असं स्टेटस दाखवता। जर तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह जर झालेला असेल तर तुमचा फॉर्म हा त्रुटीमध्ये आलेला आहे आणि तुम्हाला काय तिथे त्रुटी आहे ते सुद्धा दाखवण्यात येईल। त्यानंतर मित्रांनो, जर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला असेल तर तुम्हाला तिथे रिजेक्ट असं स्टेटसमध्ये दाखवलं येईल आणि रिजेक्ट झालेले फॉर्म परत भरता येत नाही। तर मित्रांनो, ज्या व्यक्तीने फॉर्म हे नारी शक्ती दूत ॲपच्या मदतीने भरलेले असेल ते अशा प्रकारे चेक करू शकणार आहात। परंतु ज्या व्यक्तीने फॉर्म हे अंगणवाडी सेविका किंवा सेतू केंद्रामध्ये भरलेले असेल तर त्या व्यक्तीने कशा प्रकारे चेक करायचं? तर त्या व्यक्तींकरता ज्यांचे फॉर्म हे मंजूर झालेले आहे किंवा ज्यांचे फॉर्म हे नाकारलेले आहेत, तसेच ज्यांचे फॉर्म हे डिसअप्रूव्ह किंवा त्रुटीमध्ये आहे, अशा सर्वांची लिस्ट हे आठवड्याच्या शेवटी अंगणवाडी सेविका तुमच्या गाव चवडीवर वाचून दाखवणार आहे आणि तसेच ही लिस्ट अंगणवाडीच्या बाहेर केंद्राबाहेर सुद्धा लावण्यात येणार आहे। तर ज्या व्यक्तींचे फॉर्म हे अंगणवाडी सेविका, सेतू केंद्र किंवा इतर जे अधिकारी नेमून दिलेले आहेत त्यांच्याकडे जर भरलेले असेल तर ते व्यक्ती तिथे लिस्टमध्ये त्यांचं फॉर्मचं जे स्टेटस आहे ते चेक करू शकणार आहात आणि जर तुमच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी असेल तर ते देखील तुम्ही तिथे त्यांना नोंदवू शकणार आहात। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे का नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमचा फॉर्म जर कुठल्या स्टेजमध्ये आहे ते देखील कमेंट बॉक्समध्ये पिन करायला विसरू नका। तर मित्रांनो, अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ होता। व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्या व्यक्तींचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहे अशा पद्धतीने ते तुम्ही चेक करू शकता आणि ज्या व्यक्तींचे फॉर्म अप्रूव्ह झालेले नाही त्या काही दिवसानंतरच त्यांचं स्टेटस जे आहे ते चेंज केलं जाईल आणि तुमचा फॉर्म कुठल्या स्टेजमध्ये आहे ते तिथे दाखवलं जाईल। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि टेक्निकल माहिती मिळवण्याकरता अजून देखील आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करायला विसरू नका। चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये।